गटाचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला। यावर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळलेले आहेत। तर माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपानंतर आता तपासाला वेग आलाय। तक्रारदार महिलेकडून तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचे आरोप केले। तर कोलगावमधून फिरोज बाबाला ताब्यात घेतलं असून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनेने अघोरी कृत्य या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर एकंदरीत पाहिलं असेल तर सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथून जे आहे एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भात मी आता आहे कोलगावमध्ये, आपण पाहू शकता फिरोज बाबा असं त्यांचं नाव आहे। त्यांना काल सावंतवाडी आणि ठाणे पोलिसांनी एकंदरीत या कारवाईसाठी ताब्यात घेतलं, तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानंतर या संदर्भात त्यांची कसून चौकशी सुरू आहे। मी आता आहे या कोलगाव येथील जो भाग आहे तिथे जे फिरोज बाबा जिथे राहतात त्याच भागामध्ये, आपण पाहू शकता काय या घटनेनंतर पुढे मागे येत आहे किंवा काय चौकशी होते हे संदर्भात आता पाहावं लागणार आहे। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। काही जादूटोणा काही होत नाही आणि ही चुकीची बाब आहे आणि चुकीचं सगळं केलेलं आहे। आमच्या इकडे काही हे खोटं काही होत नाही, सगळं बरं असतं आणि हे काय आमचे जादूटोणा बिना काही हे नाही आहे। देवाची काम आहे, नमाज सगळी वाचत होतोय, आमच्या इकडे काय बुरा काम होत नाही। तर फिरोज बाबाला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता फिरोज बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्याला अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।